नमस्कार, कर्मबंधन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। कर्मबंधन या चॅनलच्या माध्यमातून आम्ही ज्योतिष उपाय, वास्तु टिप्स या विषयांचे व्हिडिओ सादर करतो। अशा स्वरूपाचे व्हिडिओ आपल्यापर्यंत सातत्याने पोहोचण्यासाठी आपण आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब जरूर करा आणि सोबतच असलेले घंटीचे बटन जरूर दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, संपूर्ण मराठी महिन्यात 24 एकादशी येतात। एखाद्या वर्षी अधिक महिना आल्यास 2 एकादशी यात जोडल्या जाऊन त्या वर्षी 26 एकादशी येतात। शुक्रवार 23 एप्रिल 2021 रोजी कामदा एकादशी आहे। तसं तर एकादशी व्रत पूर्ण विधिविधानाने करावे, याने सर्व पाप नाहीसे होतात। चला तर मग जाणून घेऊया की का महत्त्वाची आहे एकादशी तिथी। शरीर आणि मनाला संतुलित ठेवण्यासाठी व्रत आणि उपवासाचे नियम बनवले गेले आहेत। सर्व प्रकारच्या व्रतांमध्ये सर्वाधिक महत्त्व हे एकादशी व्रताचे आहे। एकादशी महिन्यातून 2दा येते, एक शुक्ल पक्षात तर दुसरी कृष्ण पक्षात। चैत्र महिन्यातील एकादशी व्रताचे विशेष महत्त्व आहे। याने मन, शरीर संतुलित राहतं आणि आजारांपासून रक्षा होते। पापनाश आणि मनोकामना पूर्तीसाठी कामदा एकादशीचे विशेष महत्त्व आहे। भगवान नारायणांचे कामदा एकादशी व्रत चैत्र शुद्ध एकादशीला कामदा एकादशी साजरी केली जाते। 23 एप्रिल रोजी येणाऱ्या कामदा एकादशीला भगवान नारायण यांचे पूजन केले जाते। प्राचीन काळात राजा दिलीप यांना गुरु वशिष्ठ यांनी या व्रताचे महत्त्व सांगितले होते। भगवान नारायण यांच्या उपासनेमुळे सर्व पापांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे। भगवान नारायण यांचे कामदा एकादशीचे व्रत केल्यामुळे ब्रह्महत्यासारख्या महाभयंकर पापातूनही मुक्ती मिळू शकते असे सांगितले जाते। कोणत्याही कारणास्तव आपण व्रत करण्यास अक्षम असाल तर हे उपाय अंमलात आणू शकता। आंघोळ झाल्यावर विष्णू किंवा कृष्णाची पूजा करावी, दिवसभर सात्विक राहावे, मन पवित्र ठेवावे। या दिवशी अन्न किंवा गरिष्ठ आहार घेऊ नये, अधिकाधिक वेळ ईश्वर उपासनेत घालवावा। एकादशीचा मुहूर्त रात्री 9:47 आहे। या दिवशी प्रभू विष्णूंसह कृष्णाची आराधना केल्याचे विधान आहे। या दिवशी कृष्णाची उपासना करून सर्व पापांपासून मुक्ती मिळू शकते। या दिवशी सूर्याला अर्घ्य द्यावे, मग कृष्णाची आराधना करावी। कृष्णाला पिवळे फूल, पिवळे फळ, पंचामृत आणि तुळस अर्पित करावी। नंतर प्रार्थना करावी आणि कृष्ण मंत्राची माळ जपावी। दिवसभर हलका आहार, जलीय आहार किंवा फळाहार घ्यावा। यामुळे उपवास न करता देखील उत्तम परिणाम हाती लागतील। एक वेळ उपवास ठेवत असणाऱ्यांनी दुसऱ्या वेळी वैष्णव भोजन करावे। दुसऱ्या दिवशी एखाद्या निर्धन व्यक्तीला अन्नदान करावे। हा दिवस ईश्वर भक्तीत घालवावा। क्रोध करू नये, खोटं बोलू नये, कोणाला टोचून बोलू नये। या व्यतिरिक्त काही महापापांपासून मुक्ती हवी असल्यास हे सोपे उपाय देखील करता येतील। देवाला म्हणजे कृष्णाला चंदनाची माळ अर्पित करावी व नंतर क्लीं कृष्णाय नमः किंवा क्लीं कृष्ण क्लीं या मंत्राच्या 11 माळा जप करावा। अर्पित केलेली चंदनाची माळ नंतर स्वतःजवळ ठेवावी। यामुळे प्रसिद्धी आणि यश मिळते। या व्रताने संतान सुख देखील मिळतं। यासाठी दाम्पत्याने संयुक्त रूपाने कृष्णाला पिवळी फुलं आणि पिवळी फळं अर्पित करावी। सोबत संतान प्राप्तीसाठी गोपाल मंत्राचा किमान 11 माळा जप करावा आणि संतान प्राप्तीसाठी प्रार्थना करावी। कामदा एकादशी विष्णूंना प्रसन्न करण्याची तिथी आहे, तर या दिवशी कृष्णाची उपासना करून देखील सांसारिक दोषांपासून आणि पापांपासून मुक्ती मिळू शकते। अशा रीतीने एकादशी व्रत पूर्ण विधिविधानाने करावे, यामुळे सर्व पाप नाहीसे होतात। तर या एकादशीचे महत्त्व काय आहे? तर या एकादशीला काही उपाय केल्याने आपल्याला फार मोठ्या प्रमाणात लाभ होतो। शरीर आणि मनाला संतुलित ठेवण्यासाठी व्रत आणि उपवासाचे नियम बनवले गेलेले असतात। सर्व प्रकारच्या व्रतांमध्ये सर्वाधिक महत्त्व हे एकादशी व्रताचे आहे। एकादशी महिन्यातून 2दा येते, एक शुक्ल पक्षात तर दुसरी कृष्ण पक्षात। एकादशी मुख्य रूपाने प्रभू विष्णू आणि त्यांचे अवतार यांची पूजा करण्यासाठी योग्य तिथी मानली गेली आहे। चैत्र महिन्यातील एकादशी व्रताचे विशेष महत्त्व असते। यामुळे मन, शरीर संतुलित राहतं आणि आजारांपासून संरक्षण होतं, पाप नाश होतं आणि मनोकामना पूर्तीसाठी कामदा एकादशीचे विशेष महत्त्व असते। कोणत्याही कारणास्तव आपण व्रत करण्यास अक्षम असाल तर हे उपाय अंमलात आणू शकता। आंघोळ झाल्यावर
विष्णू किंवा कृष्णाची पूजा करावी। दिवसभर सात्विक राहावे, मन पवित्र ठेवावे। या दिवशी अन्न किंवा गरिष्ठ आहार घेणे टाळावे। अधिक वेळ ईश्वर उपासनेत घालवावा। या दिवशी प्रभू विष्णूंसह कृष्णाची आराधना केल्याचे विधान आहे। या दिवशी कृष्णाची उपासना करून सर्व पापांपासून मुक्ती मिळू शकते। चला तर मग जाणून घेऊया की कृष्णाची उपासना कशी करावी। या दिवशी सूर्याला अर्घ्य द्यावे, मग कृष्णाची आराधना करावी। कृष्णाला पिवळी फुले, पिवळी फळे, पंचामृत आणि तुळस अर्पित करावे। यानंतर कृष्णाला प्रार्थना करावी आणि कृष्ण मंत्राची माळ जपावी। दिवसभर हलका आहार घ्यावा, जलीय आहार घ्यावा किंवा फळाहार घ्यावा। यामुळे उपवास न करता देखील या एकादशीचे उत्तम परिणाम आपल्याला मिळतील। एक वेळ उपवास ठेवत असणाऱ्यांनी दुसऱ्या वेळी वैष्णव भोजन करावे। दुसऱ्या दिवशी एखाद्या निर्धन व्यक्तीला अन्नदान करावे। हा दिवस ईश्वर भक्तीत घालवावा। क्रोध करू नये, खोटं बोलू नये, कोणाला टोचून बोलू नये। या व्यतिरिक्त काही महापापांपासून मुक्ती हवी असल्यास कृष्णाला चंदनाची माळ अर्पित करावी व यानंतर ओम क्लीम कृष्णाय नमः किंवा क्लीम कृष्ण क्लीम या मंत्राचा 11 माळा जप करावा। अर्पित केलेली चंदनमाळ नंतर स्वतःजवळ ठेवावी। यामुळे आपल्याला प्रसिद्धी आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळेल। या व्रताने संतान सुख देखील मिळतं। यासाठी दाम्पत्याने संयुक्त रूपाने कृष्णाला पिवळी फुलं, पिवळी फळं अर्पित करावीत। सोबत संतान गोपाल मंत्राचा किमान 11 माळा जप करावा व नंतर संतान प्राप्तीसाठी प्रार्थना करावी आणि ते फळ आणि कृष्णाला वाहिलेले फळ त्या दाम्पत्याने प्रसाद म्हणून ग्रहण करावे। तर मित्रांनो, ही होती कामदा एकादशी विषयीची माहिती। आपण हा उपवास करण्यामध्ये अकार्यक्षम असाल तर हे उपाय करून देखील आपण इच्छित फळ प्राप्ती करून घेऊ शकता। व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा। धन्यवाद। शुभम भवतु। मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि सोबत असलेले घंटीचे बटन जरूर दाबा, ज्यामुळे आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल व आपण आमचा कोणताही व्हिडिओ बघण्यापासून चुकणार नाही। धन्यवाद।